नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। राज्यातील परमिट रूम बार व राज्य शासनाने अन्यायकारक 10% वॅट टॅक्स वाढ केल्याने आणखी कधी नव्हे ती एक्साइज ड्यूटी वाढवल्याने साहजिकच दारूचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे। यामुळे परमिट रूम बार उद्योग संपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे किंवा उद्ध्वस्त झाले आहे। म्हणून सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी राज्यातील संपूर्ण परमिट रूम बारच्या अग्रगण्य संघटना आहार आणि विदर्भ परमिट रूम बार संघटनेने एक दिवसीय बंद पुकारला आहे। हे एक दिवसीय बंद लाक्षणिक आहे। यानंतरही राज्य शासनाला जाग आली नाही तर राज्यातील संपूर्ण बार मालक बेमुदत बंद पुकारणार अशी माहिती अकोला जिल्हा वाईन बार व बियर बार असोसिएशन अकोला यांच्या मार्फत देण्यात आली। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। महाराष्ट्र शासनाने एका वर्षामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे टॅक्स अन्यायकारक टॅक्स या व्यवसायावरती टाकले आणि वॅट टॅक्स हा स्पेशली परमिट रूमवरती टाकण्यात आला। एकच वस्तू 2 रेटमध्ये विकण्याकरता तसंच परमिट रूमला स्वतःचा खर्च लावून विकावा लागतो। त्यामध्ये वाईन शॉप आणि परमिट रूमच्या रेटची तफावत वॅटमुळे मोठ्या प्रमाणात वाढल्याने यामध्ये अवैध दारूचा महापूर येण्याची शक्यता आहे। शेजारच्या राज्यातून माल येण्याची शक्यता आहे। रस्त्यावर लोक दारू पिण्याची शक्यता आहे। टेरेसवर असे अनेक मार्ग त्याच्यामध्ये आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात परमिट रूम धारकांनी लायसन्स फी भरून मग व्यवसाय कुठून करायचा तर उपासमारीची वेळ येईल अशी परिस्थिती ह्या अन्यायकारक टॅक्समुळे आलेली आहे। त्यामुळे अकोला जिल्हा तसेच महाराष्ट्र पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राने या आंदोलनात टॅक्सच्या विरोधात आंदोलन पुकारलेले आहे। त्यामध्ये अकोला जिल्ह्याने सुद्धा सहभाग घेतलेला आहे।